पावसाळ्यात लागणाऱ्या लिंबांचाही लोणचं बनवते आणि या झाडाची एक गोष्ट सुद्धा सांगणार आहे. चला ऐकूया. तर ही लिंबा आमच्या झाडाची असत आणि त्यात झाड म्हणजे कसं आपणच रुजा नेलेला, म्हणजे आपण खाल्ल्यावर कशी लिंबाची बिया इकडे तिकडे टाकतो ना, त्यापैकी कुठून तरी एक ह्या रुजला आणि मोठा झाला आणि एक फांदी लागत होती आमका अशी म्हणजे डोक्यात, म्हणून आम्ही तोडूक गेलो. तोडलं तर एक मोठा लिंबू पडला. अरे देवा, म्हटलं ह्या लागतला आता, आणि दुसऱ्या दिवशी भरभरून लागला. त्याची ही लिंबा चांगली धुवून घ्यायची, सुकवायची आणि नंतर चांगली पुसून पुसून त्याचे 2 4 8 तुकडे होतले. पातळ सालीचं लिंबू एकदम. आपण थोडा साधारण अर्धा लिटर तेल तापत ठेवूया, चांगलं अगदी म्हणजे त्याच्यातनं अशी असं धूर येऊ, असं कडकडीत तापा व्हाया आणि मग थंड केल्यानंतर मग आपण सगळं मिसळूचा. या लिंबांच्या बिया बाजूला काढून घेतल्यात, म्हणजे लिंबाचं लोणचं कडवट नाही होणार. तर थंड झाला तेल, कोमट त्यात आपण जरा हिंग घालून घेऊया घरातली. मसाला मात्र आपण जरा बाजारचा घेऊया. तयार बेडेकर रेडी पिकल मिक्स लोणच्याचा तयार मसाला. 2 पॅकेट पूर्ण घालायची. हो, जरा लिंब जास्त आहेत ना. तेल थंड झाल्यावर मसाला घालून घ्यायचो. कोमट व्हायचं जरा तेल. हां, पूर्ण थंड नाही. आता आपण मीठ घालूया. बघ, किती घालायचा? अंदाजानुसार. मसाल्यात मीठ नसतं. मसालाच नसता. आता आपण लिंबाचे फोडी घालूया. या घरातल्या एक चव असतं वेगळीच, व्यवस्थित अगदी त्या फोडिंग लागावं मसाला. बरणीत भरून ठेवूया. मला ना तुम्हाला सांगायचंय, झाडा लावा, झाडा लावा. कसली पण लिंबाची बिया ते रुजत घालायची ह्याच्यात. शुगरवाल्यांका पण बरं आहे, कारण याच्यात मोहरी, मेथी, औषधी असतात हे वस्तू. उगाच खूप तेल घालून मग तप्पू कडलं त्यानंतर आपण काही तेल खाणं नाही ना. अशा तऱ्हेने आमचा लिंबाचा लोणचा तयार. पण खावच्यासाठी 8 दिवस वाट बघू होई, कारण तर मुरतं लागतं. आमचा लिंबाचा लोणचा सासू सुनेन केलेला. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.